हे नमस्ते गाइस, गुड आफ्टरनून, वेलकम टू द न्यू एपिसोड. तर पुढच्या 24 तासासाठी आपण चॅलेंज करणार आहोत ह्या बीचवर राहण्याचा. तर सध्या आपण जागेच्या शोधात होतो, पण फायनली आपल्याला एक जागा मिळाली आहे. ती आहे ही जागा. तर मी सध्या जातोय काट्या आणायला. सागर आणि मानस तोपर्यंत स्ट्रक्चर बनवतील. इतकी हवा सुरू आहे इथे, माझे केस बघू शकता तुम्ही, काय हालत झाली केसांची. सागर आणि मानस येईपर्यंत आपल्याला एकदम खतरनाक असं शेल्टर रेडी करायचं आहे. आपलं शेड जे आहे ते हळूहळू आकार घेत आहे आणि खूप बरं वाटतंय. तर सध्या संध्याकाळचे 5 वाजता आहेत आणि फायनली आपला शेल्टर बनवून जेवण वगैरे बनव. आणि तुम्ही बघू शकता किती अंधार झालाय. इथे टमाटर चिरतोय आपण. इथे आपण सगळं भाजीपाला आणलाय. सध्या रात्रीचे 8 वाजता आहेत आणि आपण चूल रेडी केली आहे. यामध्ये आपण राईस बनवणार आहोत. कांदा चिरून ठेवला आपण, बटाटा, इथे बीन्स आणले होते आपण, टोमॅटो, कोथिंबीर आणि इथे तेल आणलं होतं. तेलाची जास्त गरज नाही आहे, थोडंसंच बनवणार आहोत. आणि इथे मीठ, हे सगळे मसाले, हळद, आपण पापड आणले आहेत चुलीवरती, पापड आपण भाजणार आहोत. आणि इथे राईस वगैरे आपण धुवून ठेवलाय मस्तपैकी. फायनली आपलं जेवण जे आहे ते रेडी झालंय. हे बघा काय सुंदर दिसतंय. राईस आहे, पापड आहे. चलो खाते. सागरने आत्ताच एक जुगाड केलाय. आम्ही ग्लास वगैरे आणले नव्हते. दूध जे आहे ते आम्हाला प्यायचं आहे. तर सागरने बॉटल घेतली आहे, ते आपण मधून कापणार आहे, म्हणजे 2 ग्लास आपल्याला मिळणार आहेत. फायनली आपण आग पेटवली आहे आणि खूप मुश्किलने पेटली आग, कारण की आपण चुलीच्या इकडे केलं आहे आणि इथे ऑलरेडी आपण सगळे कामं केले होते. सो आता बरं वाटतंय खूप. आणि इथे आपला शेरू पण येऊन बसला आहे. सध्या तर आम्ही शेकोटी घेतो आणि रात्रभर मला तर वाटत नाही आम्ही झोपणार आहे, कारण की अंतर वगैरे आहे. सो प्रयत्न करू 1-1, 2-2 जण झोपण्याचा आणि एक जण पहारा देईल. सध्या आम्ही शेकोटी करतो. मी तुम्हाला भेटू डायरेक्ट उद्या सकाळी. आता सध्या रात्रीचे 12 वाजता आहेत आणि आपल्याकडे अजून 12 तास आहेत. चलो, गुड नाईट.